मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आणि ज्याच्याविषयी मीडियामध्ये अत्यंत चर्चा सुरू आहे, दिल्लीमध्ये परवा एक मराठी साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनात शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना महदजी सिंधिया राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला. आता एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिला म्हटल्यावर ठाकरे गटातल्या काही नेत्यांच्या पोटात आणि खास करून संजय राऊतांच्या बुडाखाली अत्यंत आग लागलेली आहे. त्यांना चटके बसतायत आणि त्या चटके लागल्यामुळेच त्यांनी मीडियासमोर येऊन अत्यंत टोकाचे वक्तव्य दिलेले आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही टीका करणं तुमचा हक्क आहे. तुम्ही एकनाथ शिंदेंवर टीका करा, तुम्ही काय शरद पवारांवरही टीका करा. पण राऊतांनी डायरेक्टली त्या संमेलनावरच प्रश्न उचलले. त्यांनी म्हटलं की हे राष्ट्रीय मराठी संमेलन नसून हे दलालांचं संमेलन आहे आणि ज्या व्यक्तीला आपण गुरु मानलेलं होतं आणि ज्याची पाठराखण आपण मागचे 3-4 वर्ष करतोय, ज्याला सामनासाठी इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारताना एक प्रकारे संजय राऊतांनी म्हटलेलं होतं की शरद पवारांना समजण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आणि इतर BJPमधल्या नेत्यांना 100 जन्म घ्यावे लागतील. त्या नेत्यावर सुद्धा टीका करण्यापासून संजय राऊत मागे सरले नाहीत. आणि यापुढं पण आदित्य ठाकरेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुद्धा म्हटलं की महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही. ज्यांनी महाराष्ट्र लुटला किंवा ज्यांनी कुटुंब फोडले त्यांचे कौतुक आमच्या हातून कधीही होणार नाही. आता सगळ्यात पहिली गोष्ट तर एकतर शरद पवारांनी हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना दिला आहे म्हणजे त्यांनीही महाराष्ट्र लुटला आहे ह्याचा अर्थ हा होतो. आणि दुसरा स्टेटमेंट हे की शरद पवारांना तर अनेकांची कुटुंब तोडण्याचं एक जुनं शॉकच आहे. त्यामुळं त्या लाईनीत शरद पवारसुद्धा येतात आणि त्यामुळं हे आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य हे एकनाथ शिंदे किंवा भाजपवर कमी आणि शरद पवारांवर बोललेलं मला जास्त वाटतं. पुढं आपले विनायक राऊत तर पुढे जाऊन म्हणजे ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा आणि एकूण त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केलेला आहे. साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केलेला आहे. पुढे ते म्हणतात राऊत साहेब सत्य बोललेत. ते जे काही शरद पवार आणि जे काही BJPविषयी एकनाथ शिंदेविषयी बोलले ते अत्यंत योग्य बोललेत आणि त्याला पूर्णतः आमचा समर्थन आहे. आता मित्रांनो, जी प्रतिक्रिया आणि जे स्टेटमेंट संजय राऊतांनी केलेत म्हणजे जे म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीच्या जीवेला हाड नसतं, तशा प्रकारचं वक्तव्य जेव्हा संजय राऊत करतात मग त्याची रिॲक्शन येणं सुद्धा साहजिक आहे. आणि शिंदे गटातले काही नेते म्हणजे ठाकरे जे म्हणतात ना, म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं अण्णा हजारेंसाठी की उठून काही लोक प्रतिक्रिया देतात, तसंच काहीसं शिंदे गटामधले काही लोक जे संजय राऊतांवर अत्यंत राग धरून होते, ज्यांचा संजय राऊतांवर अत्यंत राग होता, थोडंसं एक ग्रज मनात बसलेला होता, पण परफेक्ट वेळेचा ते लोक वाट बघत होते की कधी वेळ येते आणि मनातला सगळा राग काढतोय. त्यांना हे अत्यंत योग्य परिस्थिती वाटली आणि सगळे लोक संजय राऊतांवर एक प्रकारे तुटून पडलेत. सोशल मीडियाच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर मीम्समध्ये आजकाल म्हटलं जातं ना की बेल्ट ट्रीटमेंट जी दिली जाते तशाच प्रकारची एक बेल्ट ट्रीटमेंट शिंदे गटातल्या नेत्यांद्वारे संजय राऊतांना दिली जाते. त्यातली पहिली काही स्टेटमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतोच. दादा भुसे यांनी म्हटलं की तू फक्त जळत राहा. संजय राऊतांना म्हटलंय भाकरी खातात मातोश्रीची पण चाकरी करतात शरद पवारांची. पुढे निलेश राणे म्हणतात की संजय राऊत कुठला तरी तज्ज्ञ आहे, तो माणूस सरकलाय, दुसरे काहीही नाही. पुढे आपले संतोष वांगर तर अजून जास्तच पुढे जाऊन म्हणतात की कायम गद्दारी गद्दारी किती दिवस म्हणत राहणार. आता लोकांनीच कोण गद्दार आहे आणि कोण नाही हे दाखवलंय. संजय राऊतांच्या थोबाडीत मारलं पाहिजेत असं आपले संतोष वांगर यांनी म्हटलंय. पुढे संजय शिरसाट म्हणतात की संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे नाराज आहेत तर त्यांनी बोललं पाहिजे, पुढे येऊन प्रतिक्रिया दिलं पाहिजे की संजय राऊत चुकीचं म्हणत आहे, ते का बोलत नाहीत. मला तर शंका आहे की संजय राऊत यांच्याकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे, असं या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढे ते म्हणतात की बाळासाहेब असताना जर असे संजय राऊत बोलले असते तर आतापर्यंत त्यांनी कुठे लात मारली असती संजय राऊतांच्या आणि कुठे त्यांना फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि उद्धव ठाकरेंना माहिती आहे. म्हणजे माझा तर क्वेश्चन हा आहे की बाळासाहेब जर असते तर एवढी हिंमत संजय राऊतांची झालीच असती का आणि शिवसेनाचे 2 तुकडे झालेच असते का, हा मोठा प्रश्न आहे. आणि कोणाची हिंमत तरी झाली असती का अशी स्टेटमेंट द्यायची बाळासाहेब असते तर. आणि एकतर झालं असं आहे की संजय राऊतांना दुःख काय झालं माहिती आहे का की ज्या व्यक्तीसाठी आपण संपूर्ण जगाच्या विरोधात गेलो म्हणजे BJPशी शत्रुता मोल घेतली, एकनाथ शिंदेंसारखा व्यक्ती आपला पक्ष फोडून त्यातला मोठा भाग हा BJPसोबत घेऊन गेला, तरीसुद्धा शरद पवारांसाठी त्यांच्याशी एकदम लॉयल राहिलो, प्रामाणिक राहिलो. त्यांच्यासाठी काय नाही केलं, विचारधारा सोडली. उद्धव ठाकरेंनी
काय म्हणा तर त्या मौलानासोबत भेटीगाठी केल्या आणि याच्यानंतर ज्या व्यक्तीवर आपण एवढा विश्वास ठेवला त्या व्यक्तीनंच आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूची कशी प्रशंसा केली, ह्याच्यामुळं संजय राऊतांच्या बुडाखाली इतकी आग लागलेली आहे आणि त्याचे चटके जे संजय राऊतांना बसतायत ते शब्दाच्या रूपात आपल्याला ऐकायला भेटत आहे. कसं झालं आहे की एकदम शरद पवारांचा ना जो स्वभाव आहे, जो धोका देण्याचा, दगा देण्याचा स्वभाव आहे, ज्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण जो व्यक्ती इतिहासापासून शिकत नाही त्याची परिस्थितीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसारखी होते. म्हणजे ना घर का ना घाट का, एक विरोधातही बोलता येत नाही, ना त्याच्या प्रशंसेतही बोलता येत नाही. प्रशंसेत बोलावं तर मग एकनाथ शिंदेंचं प्रशंसा होते, विरोधात बोललं की मग शरद पवारांच्या विरोधात आपण आहोत का, अशा प्रकारचं वाटतं. त्यामुळे एकंदरीत संजय राऊतांनी डायरेक्ट जे मनात आलं ते बोलून टाकलं. त्याच्या पुढे काय परिणाम होतील याचा विचार त्यांनी केलाच नाही. आणि अजित पवारांच्या गटाकडून शरद पवारांचे नेते तर करतातच आहेत, पण शिंदे गटाकडून सुद्धा संजय राऊतांवर आज बेल्ट ट्रीटमेंट देण्याची पाळी, म्हणजे घेण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. देणार तर आहेतच, ते हमेशा देतात, पण पहिल्यांदा एवढा सगळे एकत्र होऊन संजय राऊतांवर जरा टीका करतायत. आणि साहजिक आहे की शरद पवार एकतर ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे त्यांच्यावर आपण कितीही टीका टिप्पणी केली तरीसुद्धा एकंदरीत सगळे पक्ष त्यांची एक प्रकारे इज्जत करतात, त्यांना मानतात. टीका टिप्पणी होत असते, पण त्यांच्याविषयी बोलणं आणि जे लोक रोजच्या रोज असं बोलतात की मराठी भाषेचा BJP अपमान करते, महाराष्ट्राचा अपमान करते, ते लोकच आज मराठी संमेलनाला दलालांचं संमेलन जेव्हा म्हणतात तर हा केवळ त्या एकनाथ शिंदेंचा, शरद पवारांचा अपमान नाही आहे, हा मराठी भाषेचा अपमान आहे मित्रांनो. आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा, माझा, तुमचा, सगळ्यांचा संजय राऊतांनी अपमान केलेला आहे. संजय राऊतांच्या जिभेला कंट्रोल नाही आहे, पण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत गंभीर आहे. एक त्याला सटायरमध्ये आपण घेऊ शकतो, त्याच्यावर हसू शकतो, पण त्याची दुसरी बाजू जी आहे ना, संजय राऊत कितीही झाले तरी राज्यसभेवर खासदार आहेत आणि खासदार असल्यामुळं आपण काय बोलतोय, आपण बोललेली वक्तव्य न्यूजपेपर्समध्ये, मोठ्या मोठ्या राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये हेडलाईन्स म्हणून छापतात. आणि महाराष्ट्रात राहणारा व्यक्ती एकूणच म्हणजे शिवसेना तर नाही आहे म्हणा, पण ॲटलिस्ट ते लोक स्वतः क्लेम करतात की आम्ही शिवसेना आहोत, तर शिवसेनाचा मेंबर असताना मराठी भाषेचा अपमान, मराठी संमेलनाचा, मराठी साहित्य संमेलनासाठी जो एक संमेलन आयोजित करण्यात आला आहे त्याचा तुम्ही दलालांचं संमेलन म्हणून कसं अपमान करू शकता, हे मोठा प्रश्न आहे. आणि संजय राऊतांना याचं काहीच भान नाही आहे की त्यांनी काय वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंविरोधात तुम्ही बोला, अरे खूप बोला, त्यांना शिव्या शाप द्या, पण मराठी भाषेचा तरी अपमान करू नका. महाराष्ट्राचा अपमान होईल असे कुठलेही हरकत, कुठलेही वक्तव्य प्लीज संजय राऊतांनी देऊ नये, अशी माझी नम्र त्यांना निवेदन आहे. आणि जिभेवर थोडा कंट्रोल ठेवावा आणि कोणत्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवावा याच्यावर पुन्हा एकदा संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी विचार केला पाहिजे. कारण एकंदरीत शरद पवारांनी जो दगा दिला आहे तो शायद 100 जन्म आता संजय राऊत विसरणार नाहीत. अजून मित्रांनो, तुमच्या मते म्हणजे तुमची याविषयी काय मतं आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.